लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. बाबा एका मौलीनं म्हटलं की मला 4 बायका आहे, 19 मुलं आहे, काय सांगा? मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहित आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात. आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे. आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते. तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार कसं बघतो? मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे. पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादांनी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच बीजेपी मध्ये जाण्यासाठी आग्रह केला होता. आणि जेव्हा 72 आवर्स की 2 दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती, तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे. कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे. मनसे आणि सेनेची सुद्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.